तयारीमध्ये आपण किती जागा लढवायच्या, किती नाही लढवायच्या, किती कुणाला द्यायच्या याविषयी चर्चा होणार आहे का? ते आम्ही असेच करतोय आणि महाराष्ट्रातलं काय चित्र आहे हे आम्ही समोर ठेवू सगळ्यांच्या. त्यातनं अंदाज येईल काय करता येईल काय नाही, पण अजून आम्ही आकडा नक्की केलेला नाही. पवारसाहेब आता बारामतीचा दौरा करून आले की म्हणजे याआधी पण त्यांनी केला होता आणि प्रत्येक ठिकाणी जाताना त्यांनी प्रत्येक भाषणात शेवटी असं सांगितलं की आपल्याला सत्ता परिवर्तन करायचे, विधानसभेची तयारी सुरू केली. त्याचवेळी बारामतीमधलं देखील बारामतीचा जागा बदलायचा अशी लोकांकडनं मागणी होत होती. तर तुमच्याकडनं कुठल्या जागाची तयारी आहे की जो बारामतीमध्ये तुम्हाला देता येईल? तिथला बारामतीचा स्थानिक निर्णय स्वतः पवारसाहेब लक्ष घालून निर्णय घेतील. तिथला निर्णय झाल्यावर पक्षाला ते कळवतील. म्हणजे तुम्ही स्वतः देखील काय थोडंसं किंवा माझे आता काय 4च महिने राहिले वगैरे वगैरे असं काय काय बोलला होता, काय पुढे काही संघटनात्मक बदल अपेक्षित आहे की ही नियमित प्रक्रिया असणार आहे? काय आहे की तुम्ही माझं भाषण नीट ऐकलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की 4 महिन्यात विधानसभेची निवडणूक आहे आणि 4 महिने सर्वांनी संघटितपणाने राहावे, वेगवेगळे सूर निघू नये आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादी एक समर्थ पर्याय हे चित्र जावं अशा आशयाचा तो अर्थ होता. 4 महिन्यानंतर मी मुख्यमंत्री होणार आहे असं काही नाही, बॅनर लागतात असं नाही म्हटलं मी. तुम्ही नाही मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपेक्षा सत्तेत महाविकास आघाडी येणं याला आमची प्रायोरिटी आहे. त्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार आहे त्यावेळी लोक सगळे बसून ठरवतील. आज त्याची घाई कुणी करण्याची गरज नाही आणि सरकार येण्यासाठी जे करावं लागेल ते सर्व आम्ही सगळे करणार आहोत. सर, महाविकास आघाडीचं महायुतीमध्ये बऱ्याचशा गोष्टी अलबेल नसल्याच्या खरं तर बातम्या समोर येतात. त्याचे 2 उदाहरणं देतात. रामदास कदमांनी काल असं म्हटलं की भाजपच्या हट्टीपणामुळे आमच्या 4 ते 5 सीट कमी झाल्या आणि आज हसन मुश्रीफ कोल्हापूरमध्ये बोलताना असं म्हणाले की एकनाथ शिंदेमुळं अनेक जागा आल्या, एकनाथ शिंदे स्वतः लक्ष घालत आहेत. त्या सगळ्या गोष्टीवर महायुती एकनाथ शिंदेमुळंच खरं तर ती जागा निवडून आली. ज्या जागेवर वायकर वर्सेस जो कीर्तिकर वाद चालू होता त्या शिंदेंनी लक्ष घातली किंवा हातकणंगलेची जागा असेल हे तिहेरी लढतीमुळे निवडून आलं नाही तर तुम्ही निवडून या सगळ्या गोष्टीवर वाटतं की महायुतीत विधानसभेपर्यंत अलबेल राहणार नाही. सगळ्या गोष्टी काय माहीत नाही आता काय ते शेवटी सत्ता संपत्ती सगळ्यांना एकत्रित ठेवते आणि वेगवेगळ्या मार्गाने कुणी किती पैसे गोळा केले हेही या लोकसभेत चित्र दिसलेलं आहे. लोकांच्या मतापेक्षा बाकीचेच प्रभाव वाढले आणि त्यामुळं लोकांच्याही लक्षात आलेलं आहे की महाराष्ट्रातले वेगवेगळे पक्ष कसे आहेत. त्यामुळे त्यांच्यात आता 3 पक्षात काय होणार आहे हे आम्हाला माहीत नाही, पण आमची महाविकास आघाडी एकसंघ राहील असा आम्हाला विश्वास आहे. ते अजून आम्ही ठरवलेलं नाही. आम्ही योग्य वेळी तो आकडा सांगतो. सारथी भारती आणि महायुतीचे त्या राज्य सरकारकडून अजूनही गेल्या 2.5 वर्षापासून देण्यात आलेले नाही. याबाबत काही आढावा घेणार आहे? माझ्याकडे बऱ्याच विद्यार्थ्यांनी तक्रारी केलेल्या आहेत. विधानसभेत आम्ही हा विषय काढणार आहोत. या तिन्ही घटकातल्या लोकांना स्कॉलरशिप गेलेल्या नाही. आता नीटचा मोठा महाघोटाळा देशातल्या विद्यार्थ्यांच्या माथी मारला. स्पर्धात्मक परीक्षा आणि ज्या बाहेर आउटसोर्स करून घेतलेल्या परीक्षा आहेत तिथं तर सर्रास 2 नंबरचे व्यवहार करून मुलांना पास करण्याचे उद्योग चालू आहे. हे सगळंच भारतातल्या नव्या पिढीसाठी हानिकारक आहे आणि कष्ट करणाऱ्या हुशार विद्यार्थ्यांच्यावर अन्याय करणार आहे. आणि म्हणून देशभर आता नीटच्या गोंधळामुळे फार प्रचंड चीड लोकांच्यात आहे. तीच परिस्थिती महाराष्ट्रातल्या बाबतीत देखील आहे. सर, तिकडे मराठवाड्यामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असं क्लिअर कट वाद आपण बघतोय गोष्टीवर. 2 आंदोलन अगोदर जरांगेंचं आंदोलन झालं, त्यांना सरकारने अगदी सीएम तिथे गेले, एंटरटेन केलं, पवारसाहेब गेले, पण ओबीसी आंदोलन सुरू आहे. 9 दिवस कोणी जात नाही अशी ओबीसी बांधवांची भावना. आज त्यांनी घोषणाबाजी केली ज्यावेळेस सरकारचं शिष्टमंडळ आले तेव्हा इथले सीएम हे जातीवादी आहेत.
यावर आता जरांगे म्हणतात की माझं आंदोलन बंद पाडण्यासाठी भुजबळ हे सगळे घडून आणतात. नेमकं काय चाललंय? नाही, आता सरकार त्यांच्याशी बोलतंय. सरकारने योग्य तो मार्ग काढला पाहिजे संतुलितपणाने. सामाजिक समतोल बिघडता कामा नये यासाठी सरकारने काळजी घ्यायची सरकारची जबाबदारी आहे. आम्ही पाहतोय सरकार हा प्रश्न कसा सोडवते ते. पण राष्ट्रवादी म्हणून तुमचा पक्षाचा पाठिंबा असणार आहे की नाही ओबीसीच्या आंदोलनाला? जसं तुम्ही जरांगेंना असं आहे की आपण हा प्रश्न ॲमिकेबली सुटला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत विद्वेषाची भावना पसरू नये हा आमचा भाव आहे. आणि त्यामुळं कुणीही फार अमक्याला पाठिंबा तमक्याला पाठिंबा अशापेक्षा हा प्रश्न सोडवून ओबीसींनाही न्याय कसा द्यायचा याविषयी सरकारने भूमिका घ्यावी. त्याचबरोबर जरांगेंच्या बरोबर ज्या सरकार आम्हाला माहीत नाही सरकारने त्यांना काय कमिटमेंट दिले त्या बाबतीत म्हणजे दोन्हीमध्ये संघर्ष होणार नाही ही भूमिका सरकारने घेतली पाहिजे. सर अजितदादा गटातले काही आमदार रेस्टलेस आहेत आणि ते आपल्याकडे येतील असं रोहित पवार म्हणालेले आहेत. याशिवाय दुसरं पण आहे की तुम्ही एक म्हणालात की जे काय बोलायचं असेल ते खासगी बोला, आपल्यामध्ये बोला, पण सोशल मीडियावरती बोलू नका. दोन्ही गोष्टी मी जे बोललो तेच आहे. किती आमदार साधारण ते अपेक्षित आहे का? मला माहीत नाही किती आमदार येणार आहेत किंवा काय याच्याविषयी मला कल्पना नाही आहे अजून. जर सांगलीमध्ये जोडगोळीनं मी तुम्हाला माहिती मी नाव घ्यायची गरज नाही तुमच्या मतदारसंघात येऊन मोठे घोषणा केल्या वगैरे काय प्रत्युत्तर असतं मी सांगत नाही. मी लहान माणूस आहे माझे काही प्रत्युत्तर नाही. आणि किती झाले तर ते आमचे काँग्रेस हा मित्रपक्ष आहेत त्यांच्यातलं कुणी काही बोललं तर त्यावर मला उत्तर देणार नाही. मी आवश्यकताही नाही. सांगलीचे एकूण राजकारण सगळ्यांना माहिती आहे काय कशामुळं काय कुणाचं झालंय ते. त्यामुळं त्या बाबतीत मला स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. याच्यावर आवश्यक ते सगळं मी बोलून झालेलं आहे. रोहित पवार म्हणले की अधिवेशनानंतर राज्यात महायुती अस्तित्वात राहणार नाही. तुम्हाला काय वाटतं नेमकं की महायुतीचं पुढचं भवितव्य कसं? मला माहीत नाही काही तपशिलात काय कशाबद्दल कोणती माहिती त्यांच्याकडे आहे ही मला माहीत नाही. त्यामुळे त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही. काही आमदार फोन करतात बोलतात पण असं काही कोणी इकडे येतो असं अजून माझ्याशी बोललेलं नाही. कारण उगाच आपलं खोटं सांगणं बरोबर ओबीसी आरक्षणाच्या राजकीय पडसाद उमटतात. कारण फडणवीसांनी एक पत्र लिहिल्याचं कळलं की पंकजा मुंडेंना ओबीसी म्हणून आता संधी द्यायला हवी. भाजपात जो मराठवाड्यात फटका बसला त्याच ओबीसी समाजाला परत एकदा सोबत घेण्याचा भाजपचा प्लॅन आहे असं दिसतंय. कारण पंकजा मुंडेंना संधी द्या असं पत्र फडणवीसांनी लिहिल्याचं कळलं. मला प्रश्न कळला नाही. पंकजा मुंडेंना संधी द्यावी भाजपकडून राज्यसभेवर किंवा इतर ठिकाणी कारण ओबीसी समाज नाराज आहे मराठवाड्यात आपल्याला फटका बसला अशा फडणवीसांनी केंद्रात मागणी केल्याचं कळते. ओबीसी समाजाला पुन्हा एकत्रित करण्याचा भाजपचा प्लॅन आहे राज्यात असं वाटतं. ओबीसी कार्ड खेळते थोडक्यात. यावेळी आम्ही ज्या निवडणुका लढवल्या त्यात ओबीसी समाजातल्या अनेक घटकांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि आमचा जनतेनं दिलेला हा जो विजय आमच्या पारड्यात टाकला आहे त्यात ओबीसीचा वाटा सर्वच घटकांनी आम्हाला मदत केली. आणि त्यामुळं त्यात काही लोकांना जर ठराविक समाज एका बाजूला न्यायचा प्रयत्न करत असतील तर ते त्यांचा राजकीय स्वार्थ आहे असं मी समजतो. कारण मुद्दा असा आहे ही सुरुवात बीडपासून झालेली आहे. जरांगेंनी काही पक्षभक वक्तव्य केले अख्ख्या त्यांच्या आंदोलनात. त्यामुळं मराठवाड्यात तसंही तो प्रांत थोडा त्या पद्धतीतला आहे. त्यामुळे जातीवाद तिथं वाढत गेला. बीडच्या लोकसभा इलेक्शनमध्ये त्याचा अगदी स्फोट झाला. त्यांना जास्त माहिती ते बीडवालेच आहेत आणि त्याचं परिणिती ऍक्शनची रिॲक्शन आता आपल्याला बघायला मिळते तिथं. जरांगेंनी जी विधानं केली ती ते ज्या कारणासाठी संघर्ष करतायत त्यावर आधारितच होती. त्यांनी काही राजकीय विधानं केली असं मला ऐकवत नाही. पण दोन्ही समाजात वाद होणार नाही याची काळजी सरकारनं घेतली पाहिजे आणि कुणावरही अन्याय होणार नाही तीच भूमिका सरकारने दाखवली पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.